तुम्हाला पण जर लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नसेल आणि तुमचं यादीमधून नाव जर वगळलेलं असेल तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यावरती सोल्युशन आलेलं आहे आणि ती प्रोसेस मी कशी करायची याबाबत तुम्हाला अपडेट देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी आपल्या YouTube चॅनल मराठी माहितीवाला येथे घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकतात लाडकी बहीण योजना यांची ऑफिशियल जी वेबसाईट आहे, येथे तुम्हाला काही पात्रता आणि अपात्रता याची जी यादी आहे ती लावण्यात आलेली आहे। या यादी अंतर्गत मित्रांनो, इथे बघू शकतात जे पात्रता आहे इथं ज्या महिला आहेत त्या महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे। आता मी पुढे काही कारण सांगणार आहे तुमचं यादीमधून नाव का काढलंय आणि तुम्हाला जो हप्ता आहे लाडक्या बहीण योजनेचा तो का मिळाला नाही। राज्यातील ज्या विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्त आणि निराधार ज्या महिला आहेत तर मित्रांनो, यातील एक महिला एका कुटुंबातील या योजनेचा लाभ घेऊ शकते। त्यांचं जर वय 21 वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त 65 वर्षाच्या खाली जर असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे। भरपूर जागेवरती जे फ्रॉड डॉक्युमेंट आले आहेत आढळून, त्यामुळे तुमचे जे नाव आहे ते बाद करण्यात आलेलं आहे। लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड जे आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक असावं। जर लिंक नसेल तर ते पण एक कारण ठरू शकतं की तुमचा जो अर्ज आहे तो बाद झालेला तुम्ही इथं बघू शकतात। आता लाभार्थी जे कुटुंब आहे 2.5 लाखापेक्षा जे वार्षिक उत्पन्न आहे ते कमी लागत असतं, यापेक्षा जास्त नसावं। आता या पुढे जी प्रोसेस आहे तुम्हाला पात्र राहण्यासाठी काय करावं लागेल ते मी पुढे सांगणार आहे। आता संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला भेटणारच आहे, पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवूनच तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे। आता अपात्रता, आता ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न जे आहे 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल त्यांचं नाव तुम्हाला इथं वगळलेलं दिसेल। जर आयकर जर कोणी भरत असेल महिला, त्यांचं पण नाव इथं वगळलेलं आहे। सरकारी विभाग, उपक्रम मंडळ आणि भारत सरकार यामध्ये कोणी जर काम करत असेल आणि जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त जर असेल तुमचं, तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो भेटणार नाही। आणि सदरील ज्या महिला आहेत कोणत्या इतर शासनाच्या ज्या योजना आहेत जसं की PM किसान योजना किंवा निराधार योजना याचा जर लाभ घेत असेल तर त्यांना ही 1500 रुपये त्यांच्या खात्यावरती बघायला भेटणार नाही। आणि कुटुंबातील कोणी जर सदस्य खासदार किंवा आमदार आहे तर यांचं पण नाव त्यामध्ये वगळण्यात येणार आहे। इथं बघू शकता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार म्हणजेच बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य जर असतील तर त्यांना पण या योजनेचा लाभ भेटणार नाही। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन म्हणजेच ट्रॅक्टर सोडून दुसरं जर काही वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। आता मित्रांनो, तुम्हाला प्रोसेस काय करायची आहे, भरपूर जे लाडके बहिणीचे अर्ज आहेत ते रद्द झालेले आहेत। आता मित्रांनो, इथे बघू शकतात कागदपत्रे। आता तुम्हाला हे कागदपत्र घेऊन तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जायचं आहे। ते बघू शकतात आधार कार्ड, आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, यातून कोणतं पण तुम्ही एक डॉक्युमेंट देऊ शकतात। उत्पन्नाचं प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचं हमीपत्र, याचे तर काही डॉक्युमेंट जसं की हमीपत्र हे जर लागत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही लिहून टाका। तुम्हाला त्याची जी लिंक आहे हमीपत्राची ती कमेंटमध्ये देण्यात येणार आहे। बँक पासबुक जे तुमच्या आधारशी लिंक असेल आणि महिला जर परराज्यामधून आलेला असेल तर त्यांचे जे कागदपत्र आहे, जर पती असेल महाराष्ट्रातील तर ते त्यांचं आदिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्ष पूर्ण जे जुनं रेशन कार्ड आहे ते पण जोडू शकतात। जन्माचं प्रमाणपत्र पण जोडू शकतात आणि शाळा सोडल्याचा दाखला पण जोडू शकतात। अर्जदाराचा फोटो हा एक तुम्हाला तिथे लावायचा आहे किंवा घेऊन जायचा आहे। मित्रांनो, हे जे पूर्ण जे डॉक्युमेंट आहेत दिलेले तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। ज्यांना कोणाला अर्जाचा लाभ भेटत नाही आणि जे मागच्या महिन्यामध्ये व या महिन्यामध्ये काही पैसे 1500 रुपयाचा हप्ता जर भेटला नसेल तर हे कागदपत्र घेऊन तुम्ही जवळच्या अंगणवाडीमध्ये जायचं आहे। तिथे तुमचं जे कागदपत्र पडताळणी आहे ते चालू झालेलं आहे, तिथून तुमचं जे कागदपत्र आहे ते चेक करून तुमचे जे योजनेचे थकलेले हप्ते आहे ते सुरळीत चालू होणार आहे। मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती। जर ही तुम्हाला अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये व WhatsApp ग्रुपवरती शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।